नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TAT 2026 पद आहे मित्रांनो. शिक्षकची TATची एक्झाम आहे मित्रांनो आणि ती कालच म्हणजे काल परवाच रद्द झालेली आहे. त्या अनुषंगाने आपण 40 प्रश्न मराठी व्याकरणचे घेणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो, तो कालच गावाहून आला या वाक्यात गावाहून कोणती विभक्ती आहे? तो कालच गावाहून आला या वाक्यामध्ये गावाहून ही कोणती विभक्ती आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे घेतले मित्रांनो आपण. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमी विभक्ती आहे. कोणती आहे मित्रांनो? पंचमी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, सुंदर हा शब्द कोणत्या शब्द प्रकारामध्ये मोडतो? बघा, सुंदर हा शब्द कोणत्या शब्द प्रकारामध्ये मोडत असतो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विशेषण शब्द आहे. कोणता मित्रांनो? सुंदर हा शब्द विशेषण शब्द प्रकारामध्ये मोडत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो या वाक्यामधील जो हे कोणते सर्वनाम आहे ते आपल्याला सांगायचे आहे. जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो या वाक्यामध्ये जो हे कोणते सर्वनाम आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संबंधी सर्वनाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, द्वंद्व समास असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, द्वंद्व समास असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, तुम्हाला पर्याय काय दिलेत मित्रांनो? देवालय, मायबाप, नीलकमल आणि चतुर्भुज हे तुम्हाला असे पर्याय देतात मित्रांनो. आणि याचे तुम्हाला द्वंद्व समास असलेला शब्द आपला ओळखायचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मायबाप. मायबाप काय मित्रांनो? द्वंद्व समास आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, गुरु या शब्दाचे अनेक वचन काय होते? बघा, गुरु या शब्दाचे अनेक वचन काय होत असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गुरु. गुरुचं काय मित्रांनो? अनेक वचन म्हणजे गुरुच होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, मी पुस्तक वाचतो. काय मित्रांनो? मी पुस्तक वाचतो या वाक्यामध्ये मी हे कोणते सर्वनाम आहे? बघा, मी पुस्तक वाचतो या वाक्यामध्ये मी हे कोणते सर्वनाम आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम आहे. काय मित्रांनो? पुरुषवाचक सर्वनाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, सिंह या शब्दाची स्त्रीलिंगी काय आहे? बघा, सिंह या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचे आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा पण. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिहीन. सिहीन काय मित्रांनो? स्त्रीलिंगी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, विद्यार्थी या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बघा, विद्यार्थी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आहे शिक्षक. शिक्षकाचा काय मित्रांनो? म्हणजे विद्यार्थ्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे शिक्षक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, धावणे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा, धावणे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्रियापद आहे. काय मित्रांनो? धावणे हा शब्द कोणता आहे? क्रियापद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, घर या शब्दाचे अनेक वचन काय होते? बघा, घर या शब्दाचे अनेक वचन आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे घरे. घरे काय मित्रांनो? अनेक वचन शब्द आहे. घरचं घरे हे अनेक वचन शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, पाणी हे कोणत्या लिंगाचे नाम आहे? बघा, पाणी हे कोणत्या लिंगाचे नाम आहे? हा प्रश्न तुम्हाला खूप परीक्षेमध्ये डबल विचारण्यात आलेला आहे आणि हा पण तुम्हाला रिपीट पण होण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नपुसक लिंगी आहे. कोणत्या मित्रांनो? नपुसक लिंगी. आपण काय म्हणतो पाण्याला? ते पाणी आहे असं म्हणतो का मित्रांनो? ते म्हणल्यावर आपलं काय येते मित्रांनो? नपुसक लिंगी हा शब्द येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, तो चांगला मुलगा आहे या वाक्यात चांगला हे कोणते विशेषण आहे? बघा, तो चांगला मुलगा आहे या वाक्यामध्ये चांगला हे कोणते विशेषण आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गुणवाचक विशेषण आहे. कोणत्या मित्रांनो? गुणवाचक विशेषण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे बघा. जल या शब्दाचा समानार्थी शब्द आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाणी. जलला आपण काय मित्रांनो म्हणतो, पाणी हे आपलं म्हणजे सर्वनाम आहे. काय, जल म्हणजे पाणी, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, आईने मुलाला फळ दिले. बघा या वाक्यामध्ये काय मित्रांनो, आईने मुलाला फळ दिले. या वाक्यामध्ये कर्ता आपला कोणता आहे ते ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आईने. आईने काय मित्रांनो, हा कर्ता आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, पुस्तक या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. म्हणजे पुस्तकात. काय मित्रांनो, पुस्तक या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. पुस्तकात कोणते म्हणजे विभक्ती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सप्तमी विभक्ती आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, अतिशय हा कोणत्या शब्द प्रकार आहे बघा. अतिशय हा कोणता शब्द प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रियाविशेषण हा शब्द प्रकार आहे. काय मित्रांनो, अतिशय हा शब्द कोणता आहे, क्रियाविशेषण शब्द आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, अरे रे हे कोणत्या प्रकारचे अवयव आहे. बघा, अरे रे हे कोणत्या प्रकारचे अवयव आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केवळ प्रयोगी अवयव आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, शाळा या शब्दाचे अनेक वचन काय होते बघा. शाळा या शब्दाचे अनेक वचन आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शाळेचे अनेक वचन म्हणजे शाळा आहे हेच होते मित्रांनो. याच्यामध्ये तुमचा काही बदल होत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी काय बघा. मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुलगी. मुलगा या शब्दाचे म्हणजे स्त्रीलिंगी रूप म्हणजे मुलगी हे होते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा. गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कडू. गोडचं काय मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द म्हणजे कडू आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ज्याला मृत्यू नाही या अर्थाचा शब्द कोणता आहे बघा. ज्याला मृत्यू नाही या अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमर. ज्याला मृत्यू नाही त्याला आपण अमर असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, पुन्हा पुन्हा या शब्दात या अर्थाचा एकच शब्द रचना कोणती आहे बघा. पुन्हा पुन्हा या अर्थाची एकच शब्द रचना कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वारंवार. वारंवार काय मित्रांनो, पुन्हा पुन्हा याला आपण वारंवार असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, दशानन काय मित्रांनो, दशानन हा कोणता समास आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बहुविग्री. काय मित्रांनो, बहुविग्री हा काय आहे, दशानन हा शब्द समास आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, त्याने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे ते ओळखायचा आहे. त्याने पुस्तक वाचले या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्तरी प्रयोग आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, राजपुत्र या शब्दाचा समास कोणता आहे बघा. राजपुत्र या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तत्पुरुष समास आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, रामाने रावणाला मारले या वाक्यामध्ये रावणाला कोणती विभक्ती आहे बघा. रामाने रावणाला मारले या वाक्यामध्ये रावणाला कोणती विभक्ती आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्वितीय विभक्ती आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, हात धुवून पाठीस लागणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय बघा. हात धुवून पाठीस लागणे या वाक्य प्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मागे लागणे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे या वाक्याचा म्हणजे वाक्य प्रचाराचा अर्थ आपला ओळखायचा आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे या वाक्य प्रचाराचा अर्थ आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे काळजी घेणे, हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालीलपैकी शुद्ध शब्द आपला ओळखायचा आहे बघा. खालीलपैकी शुद्ध शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रक्कम. रक्कम काय मित्रांनो, शुद्ध शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, जलचर या शब्दाचा समास ओळखायचा आहे बघा. जलचर या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तत्पुरुष समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, आरे हे कोणत्या प्रकारचे अवयव आहे. आरे हे कोणत्या प्रकारचे अवयव आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केवल प्रयोगी अवयव आहे. कोणत्या मित्रांनो, केवल प्रयोगी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, स्वर्गवासी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे बघा. स्वर्गवासी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नाम आहे. कोणता मित्रांनो, नाम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, सदैव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे बघा. सदैव या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नेहमी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, आकाशाला गवसणी घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे. आकाशाला गवसणी घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोठे यश मिळवणे. त्याला आपण आकाशाला गवसणी घालणे असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, प्रामाणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला ओळखायचा बघा. प्रामाणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अप्रामाणिक. त्याला आपण विरुद्धार्थाचा शब्द आहे मित्रांनो. प्रामाणिकचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे अप्रामाणिक. काय मित्रांनो, अप्रामाणिक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, घरात या शब्दात कोणता प्रत्यय आहे बघा. घरात या शब्दामध्ये कोणता प्रत्यय आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे त हे प्रत्यय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, परिश्रम या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा. परिश्रम या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आराम. काय मित्रांनो, परिश्रमचा विरुद्धार्थी म्हणजे आराम हा शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, अखंड या शब्दाचा अर्थ काय बघा. अखंड या शब्दाचा अर्थ नेमका कोणता आहे ते आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सतत, नेहमी. काय मित्रांनो, अखंड म्हणजे सतत आणि नेहमी हे त्याचा अर्थ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे बघा. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपला निवडायचा आहे. थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहाबद्दल आपला एक शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अल्पसंतुष्ट. त्याला आपण थोडक्यात समाधान मानणारा या शब्दाचा त्यांचा एक शब्द आहे. कोणता आहे, अल्पसंतुष्ट. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.